कोल्हापुरातल्या नेसरी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला। नेसरीजवळ बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन आलेल्या एका महिलेचा अपघात झाला। अपघातात आईसह 7 दिवसांच्या नवजात बाळाचाही मृत्यू झाला। ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे यांची बदली करण्यात आली। दोघांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणल्यामुळे मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त गाडीही पेटवून दिली। गडहिंग्लज चंदगड रस्त्यावर 2 गाड्यांची धडक झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला। ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, सध्या तणाव निवळण्यामध्ये मध्यस्थी करण्यात पोलिसांना यश आलंय का? अगदी यश तर आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरी गावातली ही घटना आहे। नेसरी अडकूर या रस्त्यावर नंतर गुरुवारी डिस्चार्ज घेऊन घरी जाणाऱ्या एका गाडी म्हणजे डिस्चार्ज घेऊन घरी जात असताना एका गाडीला अपघात झाला होता आणि त्या गाडीमध्ये एक बाळंतीण होती आणि तिथं लहान बाळ देखील होतं 7 वर्षाचं आणि यामध्ये सुवर्णा कुंडेकर या बाळंतीण महिला जी होती तिचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर त्या लहान बाळाचाही मृत्यू झालेला होता। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढलेला होता आणि कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती। त्याचबरोबर पोलीस दिरंगाईपणा करत आहेत असं म्हणत त्या महिलेचं पार्थिव थेट नेसरी पोलीस स्टेशन समोर आणलं होतं आणि तात्काळ बदली करा आणि अटक करा अशी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार एका व्यक्तीला आता पोलिसांनी अटक केलं आणि जे सहाय्यक पोलीस निरीक्षक होते गाडवे त्यांची बदली तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला कोल्हापूरला करण्यात आलेली आहे आणि जी गाडी अपघातातली होती ती गाडी देखील पेटवून देण्यात आली। या सगळ्यामध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांनी खरं तर मध्यस्थी केली आणि त्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक शांत झाल्याने मग त्या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे आहेत ते करण्यात आले आहेत। मात्र समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालेला होता। एक गाडी कोल्हापूरच्या दिशेने जात होती आणि दुसरी गाडी नेसरीहून चंदगडच्या दिशेने जात होती। दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झालेला होता आणि नाही, अगदी संदीप, अतिशय ही गंभीर दुर्दैवी अशी घटना आहे। मात्र त्यानंतरचा हा नागरिकांचा उद्रेक जो होता सध्या तरी तो शमवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे।